आता डेटा ट्रान्सफर मध्ये डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन म्हणजे काय 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 असणार? डेटा सोर्स आणि डेटा डेस्टिनेशन. मग डेटा सोर्स कशा प्रकारे सो मीन्स द इन्स्टन्स ऑफ द टाइप मूव destination comma source, right? The instruction move destination comma source. So there are different ways by which the destination and the source can be specified. It is called as addressing modes. 85 होतं तेच इथे यामध्ये थोडेसे ॲडव्हान्स ॲड्रेसिंग मोड्स आहेत. तर डेस्टिनेशन, आता वन इम्पॉर्टंट थिंग, in every case if memory is there, memoryचा ॲड्रेस 20 बिट्स आहे, तर तो 20 बिटचा ॲड्रेस असताना कुठला तरी सेगमेंट रजिस्टर ऑटोमॅटिकली पिक्चरमध्ये येणार आहे. वन सेगमेंट रजिस्टर विल कम इन टू पिक्चर. इन दॅट 116 बिट व्हॅल्यूज टू बी स्पेसिफाईड विच विल ॲक्ट ॲज ऑफसेट. तर आता डेस्टिनेशन अँड सोर्स, डेस्टिनेशन कुठं असू शकतो आणि सोर्स कुठं असू शकतो? दोन्ही आयदर destination and source, it can be either inside the processor or outside the processor. But inside the processor म्हणजे काय? Register, right? So register addressing mode is one of the default addressing modes for both destination as well as for source. तसं आणखीन एक addressing mode आहे. Immediate addressing mode is available only for source. आता 85 ला प्रश्न होता, पण 86 ला प्रश्न आहे. 85 ला किती बिटचे असायचे? डेस्टिनेशन सोर्स 8 बिटचं असायचं, सोर्स आणि डेस्टिनेशन. अपवाद कुठला होता? विच डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन वॉज हॅव्हिंग 16 बिट? 85 ला नॉर्मली 8 बिट असायचं, अपवाद म्हणून 16 बिट. कुठले इन्स्ट्रक्शन्स आहेत? नाही, डेटा ट्रान्सफर LXI, where the pair register pair was the destination and immediate 16 bit value was the source. किंवा LHLD, where HL pair was the destination, right? But 86 ला कसं आहे? It's by and large either both options are always permissible, 8 or 16. For example, destination can be 8 bit, destination can be 16 bit, source can be 8 bit, source can be 16 bit, but for any move instruction both must be of equal size. So for example, the addressing mode, one of the addressing modes is register addressing mode. My instruction कुठली आहे? move AX, BX ही एक instruction आहे, किंवा move CL, DH, right? So where source as well as destination both are register addressing modes. Is it clear? So what is addressing mode? It is the manner in which the operand is specified. If operand is internal, it is register, and if operand is external, then you are required to specify a 16-bit value. In 8085, I was saying you are required to specify a 16-bit address. In 8085, I was saying when operand is external, you were required to specify a 16-bit address. Now I say I make a small change in 86. Somehow one has to supply a 16-bit value which will act as an offset, which will be added to one of the segment base so as to get 20-bit actual value from where the operand is to be fetched. लक्षात आलं का? 8086 ला मेमरी ही 1 मेगाबाईट आहे, 20 ॲड्रेस लाईन्स आहे. त्यामुळं जर ऑपरँड बाहेर असेल तर काय स्पेसिफाय करावं लागेल? 20 बिटचा ॲड्रेस स्पेसिफाय करावा लागेल. परंतु कुठल्याही ॲड्रेसिंग मोडमध्ये 20 बिट डायरेक्टली स्पेसिफाय केले जात नाहीत. तर कुठला तरी बाय डिफॉल्ट नॉर्मली डेटा सेगमेंट असतो, अपवाद असल्यामुळे मी सांगतो. तर डेटा सेगमेंट रजिस्टर जो आहे, डेटा सेगमेंट रजिस्टर, डेटा सेगमेंट DS, त्यामध्ये समजा 7000 आहे, तर 70,000 इज अ बेस, आणि त्यामध्ये
एक 16 बिट व्हॅल्यू समजा ती मी घेतली. फॉर एक्झाम्पल इथे इन्स्ट्रक्शन इज मूव AL कॉमा ब्रॅकेट 4000. काही लिहिलं मी H म्हणायचं. मूव AL कॉमा ब्रॅकेट 4000 म्हणजे काय होईल, म्हणजे काय करायचं आहे, एल मध्ये काय येईल, काय येईल, अरे 4000 कधीतरी येईल का, एल 8 बिटचा आहे. ब्रॅकेट म्हणजे काय, पॉइंटेड बाय, म्हणजे 4000 चा ऑफसेट आहे तो ह्यात मिळवायचा. किती झाले, 74,000 हेक्स. नाही म्हणजे हेक्स, काही लिहिलं म्हणजे हेक्स अज्युम करायचं. तर 74,000 या मेमरी लोकेशनचा जो 8 बिट व्हॅल्यू आहे दॅट विल कम टू हे. आता ह्याच्यावर हे कळलं का तुम्हाला, मूव एल कॉमा ब्रॅकेट BX. मूव एल कॉमा ब्रॅकेट BX म्हणजे काय, मूव एल कॉमा ब्रॅकेट BX म्हणजे काय, इज इट अलार्मिंग मेसेज. तर BX हा काय 60 बिट रजिस्टर आहे, त्यात काहीतरी असणार, समजा त्यात 8000 आहे, तर 8000 इज ऑफसेट, म्हणजे 70,000 अधिक 78,000 जे आहे ते इट शुड कम टू. ओके, नाउ आय पुट सम मटेरियल वी शुड गो थ्रू अँड वी एलाबोरेट नेक्स्ट टाइम. थँक्यू.